सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न जो होता तो अण्णासाहेब पाटलांनी मांडला की मराठ्यांना आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जावं. अण्णासाहेबांचं नाव किती लोक घेत आहेत, जर ते घेत नसतील तर याची सल तुमच्या मनात आहे का? वडिलांचं कार्य एवढं मोठं आहे ते कोणाला नाकारता येणार नाही. मधल्या काळामध्ये काही नवीन जरी आंदोलनकर्ते निर्माण जरी झाले असले तरी अण्णासाहेबांचं नाव पुसणं हे कोणाला शक्य होणार. मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या कालावधीत काहीच होऊ शकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीत तो विषय जो आहे तो आता तडीस लागताना आपल्याला दिसतोय. का हे होऊ शकले नाही असं तुम्हाला वाटतं? मराठा समाजाचा विषय हा 1980 पासून सुरुवात आहे. बर, त्यातल्या त्यात मराठवाड्याचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झाले. म्हणजे हा मराठा आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातला मुख्यमंत्री हे का सुटलं नाही मला कल्पना नाही. परंतु जेवढं चांगलं फडणवीस साहेबांनी केलं तेवढं मराठा मुख्यमंत्री करू शकले नाही किंवा त्यांची भावना नसेल हे दुर्भाग्य आहे आमचं. मग आरक्षण दिलं, विषय संपला का? मागासले पण भेटणार आहे का? असं होऊच शकत नाही. जर आपण बघितलं तर देशाच्या घटनेने SC NT त्याच्यानंतर OBC हे आरक्षण दिल्यानंतरही तो समाज अजून प्रवाहामध्ये आला का? जर आत्मपरीक्षण केलं तर अजूनही त्यांचं रिझर्वेशन का चालू आहे? मराठा आंदोलकांनी तुम्हाला असं ऐकवलं किंवा तसा तुम्हाला अनुभव आला की तुम्ही भलेही मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर आमचे खरे नेते हे मनोज जरांगे पाटील आहेत? मला असा खूप अनुभव आला. काही या अनुभवातून काही आमचे चांगले मित्रही झालेत आणि त्यांच्या लक्षात आलं की हा जरी भाजपचा असला तरी हा मूळचा खानदानी मराठा आहे आणि अण्णासाहेबांचा बछडा आहे. तुम्ही OBC आरक्षणातले वाटेकरी होताय का? तुम्ही धक्का लावताय का? या सगळ्याच्यातनं एक वेगळा संघर्ष निर्माण होऊ शकतो, याकडे नरेंद्र पाटील कसं बघता? व्यक्तिशः जर तुम्ही आज म्हटलात तरी कधी मी खोटे कागदपत्र निर्माण करून कुणबी प्रमाणपत्र घेतलं नाही किंवा मी मराठा म्हणून जगलो, मराठा म्हणूनच या ठिकाणी मातीमध्ये मिसळेल. परंतु OBC मध्ये जाऊन आरक्षण घेण्यामध्ये मला काय योग्य वाटत नाही. मराठवाड्याचा विषय जर सोडला तर बाकीच्या ठिकाणी जर नोंदी नसतील तर उगीचच आपण घुसायचं हे मला काय पटत नाही. माफियागिरी करणारे चेहरे माथाडींमधनं पुढे येत आहेत का? डाग लागलाय का चळवळीला? माथाडीमध्ये गुंड प्रवृत्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हेच कॉन्ट्रॅक्टर नेते झालेले आहेत. वेगवेगळ्या व्यासपीठावरती सरकारला विरोध करतात पण यांच्याबद्दलचं कायमचा इलाज निघत नाही हे मला वाईट वाटतं. नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी. मंडळी, राजकीय पातळीवर, राजकीय पीचवर या क्षेत्रात वावरत असताना काही लोकांची, काही मंडळींची नावं आपण आपसूक घेतो कारण त्यांनी एक चळवळ निर्माण केली. त्यापैकीच म्हणजे अण्णासाहेब पाटील. बरं, अण्णासाहेब पाटील यांनी माथाडींची घेतलेली चळवळ, निर्माण केलेली चळवळ आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण द्यावं हा मुद्दा त्यांनीच मांडलेला होता. त्यांच्यानंतर वारसदार म्हणून राजकीय पटलावरती आज वावरत आहेत नरेंद्र पाटील. अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, आपलं खूप खूप स्वागत. तुम्ही इथं स्टुडिओमध्ये आहात म्हणजे अर्थात त्याला औचित्य निमित्त आहे. निमित्त बरीचशी आहेत जी आपल्या अवतीभोवती गेल्या काही कालावधीत घडली. थेट पहिला प्रश्न विचारतो. 25 सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील यांची आपण जयंती साजरी करतोय. मराठा आरक्षण मिळालं, कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप देखील जे आहे ते केलं जात आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न जो होता तो अण्णासाहेब पाटलांनी मांडला की मराठ्यांना आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जावं. त्यानंतर आज या चळवळीचं जे कोणी नेतृत्व करत आहेत त्या सगळ्या गर्दीमध्ये अण्णासाहेबांचं नाव किती लोक घेत आहेत, जर ते घेत नसतील तर याची सल तुमच्या मनात आहे का? खरं म्हणजे हा मराठा आरक्षण किंवा आर्थिक निकषावरचा खरा प्रवास हा 1980ला सुरू झाला. माथाडी चळवळीमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या कामगारांकरिता माथाडी असुरक्षित माथाडी कामगार कायदा तयार केल्यानंतर मराठ्यांचा एक आवाज आणि खास करून डोंगरी भागातल्या असणाऱ्या शेतकरी जो शहरामध्ये येऊन हमाली करतो आणि त्यावेळेला काही मराठा चळवळीतील लोकांनी वडिलांची भेट घेतली आणि अखिल भारतीय मराठा महासंघ ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला वडिलांनी जास्त करून मराठवाड्याचा दौरा केला. या संपूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये एक त्यांच्या लक्षात आलं की आर्थिक निकषावरचं आरक्षण याला काहीतरी महत्त्व मिळेल का? कारण मोठ्या संख्येने मराठवाड्यातला जो समाज आहे तो मराठा पहिला आहे. परंतु या मराठवाड्यामध्ये इतरही जाती धर्मातली लोकं होती ज्यांना आरक्षणाच्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. आणि म्हणून 1982ला 22 मार्च 1982ला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना जो मोर्चा काढला त्याचा उद्दिष्ट तोच होता की आर्थिक निकषावरती आरक्षण.
वडिलांना फार जीवाला लागलं, कारण वडील विधान परिषदेचे आमदार असताना काँग्रेसचे एक नेते होते बरोबर. की ज्या वेळेला स्वर्गीय इंदिरा गांधी मुंबईमध्ये यायच्या किंवा काँग्रेसचं मोठं संमेलन असायचं त्यावेळेला मोठ्या संख्येने कामगार चळवळीतला कामगार उपस्थित राहायचा, तो म्हणजे माथाडी कामगार. आणि अशा वेळेला सत्य परिस्थिती न पाहता काँग्रेस पक्षाने जर गांभीर्याने जर त्यावेळेला हा विषय मार्गीच लावला असता तर आज जे जातनिहाय जे आज आम्ही आरक्षण मागतो बरोबर. किंवा जी मारामारी करतो किंवा एक दुसऱ्याची कपडे काढण्याचा प्रयत्न करतो, हा त्यावेळेला संकट टळलं असतं. आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य, देशाला दिशा देणारं राज्य म्हणून एक ऐतिहासिक निर्णय घडला असता, पण तो होऊ शकला नाही. कालांतराने वडिलांच्या निधनानंतर मग आमचे मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय प्राध्यापक देवीदास वडजे सरांनी मराठवाड्यामध्ये चळवळ सुरू ठेवली. कालांतराने स्वर्गीय अण्णासाहेब जावळे यांनी सुरू केली. विनायकराव मेटे यांनी स्वतः वडिलांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केली. त्यांनी पण खूप मोठी चळवळ सुरू केली. बरं. या चळवळीमध्ये एक घडलं की मंडल आयोगामध्ये मराठ्यांना वगळून इतर समाजाला आरक्षण दिलं. मग कुठेतरी मराठा हा एकटा पडला आणि मग तिथून हा सूर निघाला की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. 2016चं जर आपण आंदोलन बघितलं, ज्याला आम्ही म्हणतो मुखमोर्चे, या मुखमोर्चेची त्यावेळची मागणी काय होती की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. बरोबर. मराठवाड्याचा एक दुखणं वेगळंच आहे साहेब. आणि ते दुखणं काय होतं की निजामांच्या काळामध्ये मराठा समाजाला त्या काळामध्ये कुणबी म्हणून त्या ठिकाणी रिझर्वेशन होते. हो, ती नोंद झाली त्यांची. कालांतराने त्या नोंदीचा वापर काही प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये पण झाला. आंध्र प्रदेश म्हणून काही जिल्हे जे महाराष्ट्रात वर्ग करण्यात आले, त्या काळात इतर जाती धर्माला न्याय मिळाला, पण मूळचा मराठा समाज तो त्या ठिकाणी अलिप्त राहिला. स्वर्गीय पंजाबराव देशमुखांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी एक वेगळी मोहीम राबवली. आणि शेतकरी हा एक कुणबी आहे, म्हणजे कुणबी म्हणजे शेती काम करणारा असणारा तो शेतकरी वर्ग. आणि म्हणून मराठवाड्याच्या जवळ असणारा विदर्भ, या विदर्भाच्या लोकांना त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एक मोहीम राबवली. बरं. आणि त्यामुळे विदर्भ हा बऱ्यापैकी कुणबी झाला. किंबहुना काही मराठवाड्यातल्या लोकांनी ज्याचा मूळ व्यवसाय शेतकरी, आता बघायला गेलं तर माझ्या वडिलांचा माझ्या आजोबांचा मूळ व्यवसाय शेतकरीच. बरोबर. त्याच्यामुळे तिथं कुणबी लिहा किंवा शेतकरी लिहा, आता शेतकरी आणि कुणबीचं समांतर पाहिलं तर एकच. पण त्यावेळामध्ये तो मराठवाड्याचा प्रश्न अलिप्त पडला. मग आता नव्यानं ज्या वेळेला आंदोलन सुरू केलं, पण एक आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं कुठलंही आंदोलन सुरू झालं तरी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांना विसरता कामा नये. कारण का, जर 1980च्या दशकामध्ये जर ग्रामीण भागामध्ये एसटीने, बैलगाडीने, गाड्यांबरोबर प्रवास करून जो जनसमुदाय 22 मार्च 1982ला जो जमवला तो ऐतिहासिक होता. कारण त्यावेळेला टेलिफोन फार कमी प्रमाणात होते गावामध्ये, संपर्क साधण्याची साधन नव्हतं, तरी लाखोने त्यावेळेला मुंबईसारख्या शहरामध्ये आला. म्हणजे काही आम्हाला दस्तावेज असे सापडले की नागपूरवरून लोक सायकलीवरती आले होते. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा झाल्यानंतर गेट ऑफ इंडियाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर सायकलनी परत ती लोक नागपूरला जाणार होती. म्हणजे असे काही दस्तावेज वडिलांच्या काळात सापडले. म्हणजे अण्णासाहेबांच्या एका आवाजावरती तेव्हा झालं होतं या आंदोलनाकरता. पण मग अण्णासाहेबांचा विसर पडलाय का? खरं म्हणजे काय होतं की वडिलांचं कार्य एवढं मोठं आहे ते कोणाला नाकारता येणार नाही. परंतु नवीन नवीन मंडळी येतात, सोशल मीडिया आहे. आज जर तुम्ही बघितलं की आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल टीका केली, टिप्पणी केली तर आपला बाजारभाव वाढतो, लोकांची प्रतिमा वाढते की हा माणूस अशा माणसाला डायरेक्ट बोलू शकतो. पण मूळ चळवळीचा विषय मार्गीस लावणं आणि चळवळीच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या पदरामध्ये काय पडतं हे महत्त्वाचं आहे. परंतु मधल्या काळामध्ये काही नवीन जरी आंदोलनकर्ते निर्माण जरी झाले असले तरी अण्णासाहेबांचं नाव पुसणं हे कुणाला शक्य होणार. पण किती लोक उल्लेख करतात त्याचा? आता नवीन पिढीची लोक आहेत, त्यांच्या वडील आजोबांना अण्णासाहेबांची चळवळ माहीत होती. नवीन पिढीच्या लोकांना हा जरी विसर पडला असला तरी आमच्यासारखे साहेबांची मुलं किंवा वेगवेगळ्या चळवळीतली माणसं ग्रामीण भागामध्ये आजही या चळवळीचं खरं सुरुवात स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी केली हे सांगतात. पण काही गोष्टीला नाकारता येत नाही. बरं. यात आणखीन एक सल अशी आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात की मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या कालावधीत काहीच होऊ शकलं नाही.
म्हणजे अण्णासाहेबांनी देखील तो प्रयत्न केला होता, बरोबर ना? आता तुम्ही बोलून दाखवलं काँग्रेसचं राज्य, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब भोसलेंनी तो प्रयत्न करायला पाहिजे होता. पण देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीत तो विषय जो आहे तो आता तडीस लागताना आपल्याला दिसतोय. का हे होऊ शकले नाही असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राचं राज्य स्थापन झाल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते आज आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत जर पाहिलं तर सगळ्यात मोठा मुख्यमंत्र्याचा कालखंड हा काँग्रेस पक्षाकडेच राहिलेला आहे. बरोबर. एक काळ फक्त शिवसेनेचे स्वर्गीय मनोज जोशी साहेब आहेत किंवा मग केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब होते आणि नंतर देवेंद्र फडणवीस साहेब. मराठा समाजाचा विषय हा 1980 पासून सुरुवात आहे. बर. त्यातल्या त्यात मराठवाड्याचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झाले. म्हणजे हा मराठा आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातला मुख्यमंत्री हे का सुटलं नाही मला कल्पना नाही. परंतु आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक अष्टपैलू नेतृत्वाच्या माध्यमातून या प्रश्नाला सामोरं गेले, प्रश्नाचे आंदोलनकर्त्यांना भेटले, एक वेगळा समाजाचा रोष त्यांनी अंगावर ओढून पण घेतला. परंतु त्यांनी कधी उलट प्रतिक्रिया न देता बाबा हा गरीब आहे, ह्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण एखाद्या निवडणुकीचं सामोरं ठेवून नाही गेले. त्यांनी बघितलं आरक्षण देत असताना घटनात्मक टिकेल कसं आणि ते टिकवण्यासाठी योग्य समितीमधली असणारी योग्य माणसं ही सगळी त्यांनी निवडली आणि तसा निर्णय आल्यानंतर ते काय आपल्या स्वतः जाऊन पुढाकार घेऊन कुठे श्रेयवादीला ते कधी बळी पडले नाहीत. उलट त्यांनी समाजाला श्रेय दिलं, आपले सहकारी उपमुख्यमंत्र्यांना श्रेय दिलं. परंतु जेवढं चांगलं फडणवीस साहेबांनी केलं तेवढं मराठा मुख्यमंत्री करू शकले नाही किंवा त्यांची भावना नसेल, हे दुर्भाग्य आहे आमचं. बरं. पण मग या सगळ्या याच्यामध्ये आपण जर एक लक्षात घेतलं तर आरक्षण मिळायला तसा उशीरच झाला. त्याबद्दल नाही म्हणलं तरी सरकारबद्दलचा एक रोष आहे. तो रोष नेमका दूर कसा करायचा? पुन्हा एक विभागवारी देखील या सगळ्याच्यात होताना दिसली की हा चला पश्चिम महाराष्ट्रातला मराठा वर्ग जो शेतकरी वर्ग आहे तो सदन आहे, मराठवाड्यातला जो आहे तो मागासलेला राहिला. मराठवाड्यातले सगळ्यात जास्त मुख्यमंत्री होऊन गेले तरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याकडे किंवा तिथल्या मराठा वर्गाकडे लक्ष दिलं गेलं नाही. हा रोष कसा दूर करायचा? खरं म्हणजे आरक्षण हे सर्वश्री आहे तर नाही आहे. आज जर आपण मागच्या 10-20 वर्ष बघितलं तर मला आठवतं की ज्या वेळेला काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाच मला वाटतं सरकारी भरत्या बंद केल्यात, कमी केल्यात आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी लावली. त्याला आपण आउटसोर्सिंग म्हणू शकतो. पोलीस भरती जर सोडली बाकीच्या सरकारी सगळ्या योजनेमध्ये आउटसोर्सिंग लागू केलेलं आहे आणि आउटसोर्सिंगमध्ये रिझर्वेशन नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या बरोबर ज्या पर्याय योजना आहेत, उदाहरणार्थ जसं आता आमच्या देवाभाऊ, आता आम्ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब न म्हणता आम्ही देवाभाऊ म्हणतो, तर देवाभावाने पहिलं काय केलं तर जसं इतर समाजाला शैक्षणिक संस्था होत्या तसं सारथीसारखी एक पहिली संस्था ही मराठा आणि कुणबी समाजासाठी काढली. जी महामंडळं इतर जाती धर्माला आहेत तशीच महामंडळं 98 साली स्वर्गीय मनोज जोशी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी सुरू केली. परंतु ती कधीही योग्यरित्या कार्यरत होऊ शकली नाही, कारण त्याच्यामध्ये काही कारण ते काँग्रेसच्याच ताब्यात होतं आणि त्यांनी कधी तेवढी चांगल्या सक्षमपणे राबवली नाही. परंतु देवाभावाने या योजनेमध्ये कर्ज देणारं महामंडळ नसून व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ घडवण्याचं ऐतिहासिक काम या महाराष्ट्राच्या सुपुत्राने केलं आणि आज मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं 1.5 लाख लाभार्थी तयार केले. जर आपण हे बारकाईने जर पाहिलं तर रिझर्वेशन इज नॉट एव्हरीथिंग. हा म्हणजे ते उत्तर आहे समथिंग. मला तेच म्हणायचं आहे. तुम्ही इतका तुमच्या बांधवांमध्ये फिरता, बरोबर, वेगवेगळ्या तक्रारी तुमच्या समोर ते मांडतील, मग आरक्षण दिलं विषय संपला का? मागासले पण भेटणार आहे का? असं होऊच शकत नाही. जर आपण बघितलं तर देशाच्या घटनेने SC NT त्याच्यानंतर OBC हे आरक्षण दिल्यानंतरही तो समाज अजून प्रवाहामध्ये आला का? जर आपण आत्मपरीक्षण केलं तर अजूनही त्यांचं रिझर्वेशन का चालू आहे? कारण त्यांचा समाज अजूनही प्रवाहामध्ये आला नाही असे बरेचसे राज्यकर्ते म्हणतात. म्हणून आर्थिक निकषावरती आरक्षण अजून लागू झालं नाही. परंतु आरक्षण हे सर्वश्री नसतं. त्याच्यामध्ये एज्युकेशन ॲक्टिव्हिटीजमध्ये सरकारने प्राधान्य दिलं मराठा समाजासाठी. त्याच्यानंतर आता फक्त हे सगळं सीमित मराठा समाजापुरतं न राहता आता तुमच्या आदिवासी समाजाला चालू केलं, OBC समाजाला केलं, इवन बाकीच्या राहिल्या सगळ्या समाजालाही आता सारथीसारख्या योजना लागू केल्या, महामंडळासारख्या योजना लागू केल्या. मला वाटतं रिझर्वेशन इज नॉट एव्हरीथिंग, बट
रिझर्वेशनच्या बरोबर समांतर योजना जर तुम्ही निर्माण करू शकला तर मला वाटतं काही प्रमाणामध्ये लोकांची जी सरकारच्या विरोधातली जी नाराजी आहे ती नाराजी काही प्रमाणामध्ये शिथिल होईल किंवा कमी होईल. त्याला काय म्हणूयात की स्किल वर्क जे आहे त्या सगळ्या प्रवाहात त्याला आणणं गरजेचे प्रशिक्षण वर्ग जे म्हणजे प्रशिक्षण संस्था ज्या आहेत ते ठिकठिकाणी सुरू केलं पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारचं स्किल डेव्हलपमेंट एक मोठा रोल करतं, परंतु महामंडळाची योजनेचा लाभ घेताना तो स्किल डेव्हलपमेंटकडनं ट्रेनिंग होऊन जर गेला तर तो कमीत कमी लॉस करेल. बरं. म्हणजे आज काय झालं की प्रत्येकाच्या ग्रामीण भागामध्ये कोंबड्या घराखाली असतात, त्याच्यानंतर शेळी असतात, गायी असतात. हे जर तर कुठल्याही माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करता बँकेमध्ये लोन घेतलं तर सक्सेस होईल असं नाही. नाहीये. कारण कुक्कुटपालन करण्याकरिता जिथे 5,000 10,000 पक्षी असतात तिथे 2 घरासमोर पक्षी सांभाळणं आणि 5-10 हजार पक्षी सांभाळण्यामध्ये किती प्रॉब्लेम होईल. आणि उद्या एखादा रोग आलाच, जसं आम्ही ब्लड फ्लू म्हणतो, तर ब्लड फ्लूमध्ये तर सगळ्या कोंबड्या तुम्हाला पुराव्या लागतात. बरोबर. मग त्याचा किती मोठा लॉस होईल. त्याच्यामुळं प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जर लाभार्थी घडला तर कमीत कमी तो लॉस कमीत कमी करेल आणि प्रॉफिट जास्तीत जास्त तो त्या ठिकाणी कमवू शकतो. पण मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतक्या वर्षापासून काम करत आहे, स्थापन झाल्यापासून कुठे आहे ते आज? म्हणजे अध्यक्ष म्हणून तुम्ही या महामंडळाला कुठे बघताय? किती यश आहे याचं? 98 पासूनचा हा मूळ प्रवास आहे. हां. मला जबाबदारी 2018ला सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्या देवाभावांनी दिली. त्यांचा उद्दिष्ट फार चांगला होता त्या काळामध्ये की महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलाला योजनेचा लाभ मिळावा. प्रवास सुरू केला त्यावेळेला मलाही फार अवघड होता, कारण लोकांकडे पाहताना माझ्याकडे भाजपचा नरेंद्र, बरोबर, साहजिक आहे, तुम्ही देवाभाऊचा भाजपचे नेते आहात. नरेंद्र. तुम्ही त्यांचीच तळी उचलणार. आणि हां. ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये जिथे दौरे करायचो तिथे भाजपचे आमदार कमी असायचे आणि विरोधी पक्षातले आमदार जास्त असायचे. त्याच्यामुळे लोकांचा रोष होता. परंतु वडिलांचं नाव आणि माझी काम करण्याची चांगली भावना पाहता बरेचसे आंदोलनकर्ते आमचे स्नेही झाले. आणि त्याच्यामुळे आम्हाला यश काय मिळालं की आम्ही लोकांपर्यंत काय मेसेज देऊ शकलो की तुम्ही भाजपचे जरी नसला, शिवसेनेचे जरी नसला, तरी तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जर एक पाऊल पुढे टाकलं तर मी तुमच्या बरोबर राहील. महाराष्ट्रामध्ये आज यशाची संख्या ही 1.5 लाख मराठा उद्योजकांची आहे, 1,50,000. बर. आणि ती इतक्या यशस्वीरित्या चालली आहे की आमच्यावरती राष्ट्रीयकृत बँकांनी विश्वास टाकला, कोऑपरेटिव्ह बँकेने टाकला, NBFCने टाकला आणि आज 23,000 कोटीचं कर्ज वाटप झालं. बर, तुमच्या माध्यमातून. हा, म्हणजे सरकारी योजना आहे आणि आम्ही चांगलं ग्रामीण भागात काम केल्यामुळे लोकांना विश्वास आला. तुम्ही मध्यस्थ संस्था आहात ना? मध्यस्थी संस्था आहे म्हणून महामंडळाच्याकडनं म्हणजे सरकारकडनं आजपर्यंत आम्ही 1,200 कोटीचं व्याज परतावा देऊ शकलो. या 1,200 कोटी व्याज परतावा देताना भ्रष्टाचार हा बिलकुल झाला नाही. हे मला स्वाभिमानाने सांगावं लागतं. याचं कारण काय आहे की महामंडळ म्हटलं की भ्रष्टाचार, मग चेअरमनचा लाड, मग संचालक मंडळाचा लाड आणि अधिकाऱ्यांनी मूळ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ न देता किंवा लाभ देण्याकरिता अपेक्षा ठेवून लाभ देणं. मग तो लाभार्थी म्हणतो की मला द्यायलाच जर एखाद्या योजनेमध्ये लाभ मिळतोय तर मला 20 ते 30% जर मला टेबला खालून द्यायचं असेल तर 60% मी परतफेड का करावी. म्हणून त्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणं शक्य हे योग्यच आहे. परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये असं काही घडत नाही. आजही महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांना ज्यावेळेला आम्ही व्याज परतावा देतो त्यावेळेला कुठल्याही चेअरमनला, MDला किंवा आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना न भेटता ऑनलाईन पद्धतीनं योग्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांच्या थेट बँकेमध्ये त्यांचा व्याज परतावा जातो. हे महाराष्ट्रातल्या इतिहासाचं हे फार मोठं यश आहे आणि या यशाच्या जीवावरती आम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक घडू शकलो. तुम्ही म्हणताय मराठा उद्योजक तुम्ही घडवताय तुमच्या महामंडळाच्या माध्यमातून. ठीक आहे, चला आपण एक वेळ म्हणू विदर्भात तुम्ही ते केलं, पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही केलं, उत्तर महाराष्ट्रात ते केलं. पण जो मराठवाड्यातला तरुण अगदी उसळून मुंबईपर्यंत आला होता, तिथं का तुमचं महामंडळ अजून उद्योजक तयार करू शकले नाही? तिथे नेमकी काय समस्या आहे? काय आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो शेतकरी वर्ग आहे तो सदन आहे. कसा तर मोठ्या प्रमाणामध्ये धरण आहे, शहरी भागामध्ये कामाला आहे. एखादा भाऊ ग्रामीण भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे किंवा तरकारीचा शेतकरी असल्यामुळे ते जरा शक्य होऊ शकलं, म्हणजे बँका लगेच कर्ज देतात. मराठवाड्यामध्ये दुष्काळ आमच्या 5वीला पुजलेला आहे. त्याच्यामुळे यदा कदाचित एका वर्ष पाऊस आला तर 3 वर्ष परत पावसाचं तोंडच पाहायचं नाही.
त्याच्यामुळे शेतीमधून आम्हाला उत्पन्न मिळत नाही. बरं, आम्हाला एक सवय वर्षानुवर्षी काय लागली राज्यकर्त्यांमुळे, की तुम्ही कर्ज घ्या सरकारी योजनेमधून, परतफेड करू नका, 5 वर्षानंतर मी मुख्यमंत्री होईल बरं किंवा माझं सरकार येणार त्याला मी कर्जमाफी करेल. बरं त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या लोकांची थोडीशी शेतकऱ्यांची मेंटॅलिटी अशी आहे की बाबा आम्ही सरकारी योजनेमधून 1,00,000-1.5 लाख रुपयाचा लाभ घेऊ, पण आम्ही सरकारी योजनेमधून घेतलेली परतफेड बँकेमध्ये किंवा सरकारला न करता ते आम्ही थकू. आणि मग ठरल्याप्रमाणे 5 वर्षानंतर मला सरकार कोणतरी येणार, कुठला तरी पक्ष येणार आणि तो म्हणणार की मी तुमची कर्जमाफी करतो आणि मी त्याला मतदान करणार आणि कर्जमाफी होणार. परंतु कर्जमाफी हा विषय आता महाराष्ट्रात होत नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की आम्ही योजनेचा लाभ घेतला, योजनेमधून आम्ही परतफेड केली नाही तर आम्ही सिबिल आमचं खराब होईल, जर सिबिल खराब झालं तर बँका लोन मिळत नाही. माझा खूप मराठवाड्यामध्ये काम करायचा प्रयत्न असतो, कारण मी ग्रामीण भागाच्या तालुका स्तरावरती जाऊन बँकरना विश्वास देतो की तुम्ही यांना कर्ज द्या, लोकांना आम्ही योग्य प्रशिक्षण देऊ आणि तुमचं कर्ज फिटेल. पण भविष्यामध्ये आम्ही मराठवाड्यामध्ये खास करून बीड जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित करून मराठवाड्याचं एक विभागीय कार्यालय जे आता छत्रपती संभाजीनगरला आहे ते आम्ही बीडला सुरू करतो, म्हणजे केलंय आम्ही. आणि बीडमधून आम्ही जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ह्यांना इतकं आम्ही ग्राउंड लेवलवरती मॉनिटर करू की एखाद्या मराठा समाजाच्या तरुणांना बँकेने कर्ज नाकारलं ना तर त्या बँक मॅनेजरला किंवा त्यांच्या विभागीय अधिकाऱ्याला आमचा फोन गेला पाहिजे आणि त्यांनी व्यवसायाला, जर तो व्यवसाय करू शकतो, जर त्याला प्रशिक्षण असेल तर बँकेने, राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज दिलं पाहिजे. अशा प्रकारचं आता आमचं नियोजन पुढच्या काळामध्ये सुरू होईल. बरं, हे सगळं आंदोलन सुरू असताना तुम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जात असाल, खास करून तुम्ही मराठवाड्यात गेलात. कुणी मराठा आंदोलकांनी तुम्हाला असं ऐकवलं किंवा तसा तुम्हाला अनुभव आला की तुम्ही भलेही मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर आमचे खरे नेते हे मनोज जरांगे पाटील आहेत आणि तेच काय ते काम करत आहेत आणि तुम्ही उगाच BJPची तळी उचलण्याचं काम करतात, आम्हाला काही सांगू नका, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्याकरता काय केलं, असं काय ऐकवणारी लोक तुम्हाला भेटली, असाही रोष तुम्हाला सहन करावा लागला? ह्या सगळ्या प्रवासामध्ये क्षणोक्षणी अशी लोक मला भेटली, पण त्यांना मी भरपूरपणे नजरअंदाज केलं, कारण आमची भावकी सगळ्या पक्षामध्ये आहे. बरं. आणि आमचा भावकी यांना पूर्ण लढवई आहे आणि तो फार ॲग्रेसिव्ह आहे, म्हणजे मी त्यांच्यापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह आहे. परंतु एखाद्या शासकीय जबाबदारीमध्ये काम करताना प्रत्युत्तर करण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचं कुठलं तरी नडलं असेल, कुठेतरी अडकलं असेल, कुठले तरी प्रशासकीय लेवलवरती त्यांना मनाला राग आला असेल, त्यांचं कुठेतरी ॲडमिशन रिझर्वेशन नसल्यामुळे झालं असेल, एखादी नोकरी रिझर्वेशन नसल्यामुळे राहिली असेल, आणि ते सगळं राग आहे ना तो व्यक्तीवर नसून सरकारी येतो. कारण सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना न्याय देत असताना मूळचा जो मराठा समाज आहे त्याला न्याय देणं, पण जे झालं नाही त्याच्यामुळे मला असा खूप अनुभव आला. काही या अनुभवातून काही आमचे चांगले मित्रही झालेत आणि त्यांच्या लक्षात आलं की हा जरी भाजपचा असला तरी हा मूळचा खानदानी मराठा आहे आणि अण्णासाहेबांचा बछडा आहे. म्हणजे मी प्रवास करताना तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती प्रवास करताना जरी भाजपच्या कार्यालयात गेलो असलो तरी मी इतर पक्षाच्या लोकांनाही भेटतो आणि मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करतो आणि एखादा फोन कॉल त्यांचा जरी आला तरी त्यांच्या विषयाला न्याय मिळेल असा मी पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आपण फोनवरती धमकी देणारी माणसं असतात किंवा फोन कॉल रेकॉर्डिंग करणारी असतात, तुम्हाला टार्गेट करणारी माणसं असतात. आता काही रील्स माझ्या या आंदोलनामध्ये आले ज्यांनी असा उल्लेख केला की स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी बलिदान दिलं आणि हा बघा त्यांचा मुलगा टॅटू काय काढतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं गुण गौरव करतो. तर ही लोक बऱ्याचशापैकी वस्तुस्थिती यांना माहीत नसते, यांचा अभ्यास कमी झालेला असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं तर एक सोशल मीडियामध्ये असा एक वर्ग आहे तो ज्याला कामच असतं की त्यानं काही आलं ते ट्रोल करायचं. त्याच्यामुळे मी यांचा नजरअंदाज केला. कधी कधी वाईट वाटायचं, मलाही वाईट वाटायचं की मी माझ्या वडिलांच्या तत्वावरती काम करतो, म्हणजे जिथे महामंडळ हा भ्रष्टाचार गुणधर्म आहे तिथे महामंडळामध्ये भ्रष्टाचार न करता 1.5 लाख लाभार्थी करण्यासाठी आपल्या वैवाहिक जीवनही आम्ही कुठेतरी अलिप्त ठेवलं. आमचे जेवढे पॅशन होते ते आम्ही अलिप्त ठेवले, पण लोकांचा प्रवास करणं, लोकांना भेटणं, अशा वेळेला टीका होताना वाईट वाटतं, पण प्रत्युत्तर करून काय करणार, कारण तो एक चेहरा हा कोणीतरी उभा केलेला असतो, त्याच्या भावना या तात्पुरत्या असतात आणि तात्पुरत्या भावनांना उलटं रिॲक्ट करणं हे आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्यामध्ये नाही आहे. आंदोलनातल्या भाषेचा स्तर घसरला आहे का? खरी गोष्ट आहे की
मधल्या काळामध्ये आता तो इतका घसरत चालला आहे की कालपर्यंत मराठा समाजाचे आंदोलनकर्ते घसरत होते, आता इतर समाजाचे आंदोलनकर्ते आता मुख्यमंत्र्यांना अरेतुरे शब्द करतात, हे योग्य वाटत नाही. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती मुख्यमंत्र्यांना आवाजावं घालणारी आहे. म्हणजे आम्हीही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आंदोलन केलेले आहेत, पण आम्ही कधी आमची पातळी खाली घसरवलेली नाही. किंवा ज्यांनी आजपर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन पण मराठा समाजासाठी काय केलं, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या विरुद्धात जरी बोललो तरी अरेतुरे शब्द आम्ही वापरू शकत नाही, की ती आमची मूळची संस्कृती नाही. मग तो कोकणातला असो, मराठवाड्यातला असो, विदर्भातला असो का पश्चिम महाराष्ट्र असलो, पण ही घसरणं ही योग्य नाही. आता काय कुणाचं जिभेला आम्ही काय हाड नाही असं म्हणतो. त्याच्यामुळे जनतेनं विचार केला पाहिजे की ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, ज्या भारत देशामध्ये इतके मुख्यमंत्री आहेत, तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा एखादा विषय आल्यानंतर ते मार्गीच लावतात. किंवा मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या बरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पाहिले मिळतात किंवा त्यांचे प्रश्न मार्गीच लावतात. अशांच्याबद्दल आपण असे शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे हे जनतेनं ठरवलं पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. तुम्ही ओबीसी आरक्षणातले वाटेकरी होताय का? तुम्ही धक्का लावताय का? या सगळ्याच्यातनं एक वेगळा संघर्ष निर्माण होऊ शकतो, याकडे नरेंद्र पाटील कसं बघता? साहेब, माझं वैयक्तिक विषय असा आहे की मी एक 96 कोळी मराठा आहे आणि मराठा समाजाने आत्तापर्यंत लोकांना दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांनीही हीच भूमिका त्यावेळेला मांडलेली आहे. त्याच्यामुळे व्यक्तिशः जर तुम्ही आज म्हटलात तरी कधी मी खोटे कागदपत्र निर्माण करून कुणबी प्रमाणपत्र घेतलं नाही किंवा मी मराठा म्हणून जगलो, मराठा म्हणूनच या ठिकाणी मातीमध्ये मिसळेल. परंतु ओबीसीमध्ये जाऊन आरक्षण घेण्यामध्ये मला काय योग्य वाटत नाही, कारण ते आमच्या 12 बलुतेदारांच्या भावकीतला विषय आहे आणि त्या आमच्या भावकीला संगती घेऊन आमच्या छत्रपतींनी हे राज्य स्थापन केलं होतं. पण आम्ही आमच्या भावकींना किती ताकद देऊ शकतो तेवढं आमची देण्याची व्यक्तिशः इच्छा. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो असं तुम्हाला वाटतं? बघा, जर मराठवाड्याचा जर विषय घेतला आपण, म्हणजे मी मराठवाडा म्हणून म्हणेल, तर जर निजामांच्या काळामधल्या मराठा समाजाला जर रिझर्वेशन आहे हे जर आपण सिद्ध करू शकलो तर मराठवाड्याच्या लोकांना तुम्ही आजपर्यंत का तुम्ही कुणबी दिलं नाही? मग या अगोदरचे राज्यकर्ते का झोपले होते का? त्यांना माहित नव्हतं का? म्हणून मराठवाड्याचा विषय जर सोडला तर बाकीच्या ठिकाणी जर नोंदी नसतील तर उगीचच आपण घुसायचं हे मला काही पटत नाही. बरं, तुमचं उत्तर अप्रत्यक्षरित्या लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला थेट काय सांगायचं नाही, पण अप्रत्यक्ष तुम्ही त्यावरती विधान करता. शेवटचं, माथाडी चळवळ अण्णासाहेब पाटलांनी ती उभी केली. काय यश आहे माथाडी चळवळीचं? हल्ली बरीचशी माथाडी नेते समोर येताना दिसत आहेत. रस्त्याने आम्ही त्यांचे पोस्टर बघतो, उत्सवामध्ये असतील किंवा वेगवेगळे किस्से देखील कानावरती येत आहेत. म्हणजे माफियागिरी माथाडींमध्ये निर्माण झाली आहे का? माफियागिरी करणारे चेहरे माथाडींमधनं पुढे येत आहेत का? डाग लागलाय का चळवळीला? वडिलांनी आजोबांचे गावामध्ये अपुरी शेती असल्यामुळे मुंबईमध्ये हमाली करायला आले. दारूखान्यासारख्या प्रेस बिल्डिंगमध्ये राहून त्यांनी हमाली केली आणि या हमालांना संघटित करून मूळचा माथाडी कामगार कायदा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली स्थापन केला. त्याचं एवढं मोठं त्यांनी व्याप्ती निर्माण केली की आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण महाराष्ट्रातला हा कायदा कुठेतरी नावाजला गेला आणि देशामध्ये लागू झाला पाहिजे ही चर्चा होते. पण दुर्भाग्याने की मधल्या काळामध्ये असे माफिया लोक आज माथाडीमध्ये निर्माण झालेले आहेत की ते राजकीय पक्षांच्या बॅनरवरती दिसतात, पण जे पोलीस स्टेशनवरून जेलमधून पेरोलवरती बाहेर आलेत किंवा जे बाउन्सर घेऊन फिरतात, ह्या लोकांना सरकारमधून किंवा राजकीय पक्षांना जास्त प्राधान्य मिळतं. बरं, याच्यामुळे इंडस्ट्रीवरती एक बेकार परिणाम व्हायला लागलेला आहे. इंडस्ट्री ते राजकीय पक्ष तुमच्याच सरकारमध्ये जनतेनं मंथन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की मूळचा काबड कष्ट कामगाराला न्याय द्यायचा का एखाद्या नेत्याला न्याय द्यायचा. पण दुर्भाग्याने त्या नेत्याच्या मागे काबड कष्ट नेत्याला न्याय मिळत नाही. काबड कष्ट नेत्याला न्याय मिळतो पण कामगाराला मिळत नाही. कामगाराला मिळत नाही. कामगाराला जो बाउन्सर घेऊन हिंडतोय त्याला न्याय मिळतो. जो हातात ब्रेसलेट गळ्यामध्ये सोनसाखळ्या घेऊन हिंडतोय, मर्सिडीज घेऊन फिरतायत. आणि आता निवळ तर एक मधल्या सभागृहाच्या चर्चेमध्ये 300 कोटीचा माथाडीचा नेता आमच्या सातारा जिल्ह्यात आढळला. माथाडीचा 300 कोटीचा नेता. बघा आता म्हणजे माथाडीचा नेता आहे, पण तो माथाडीचा नेता म्हणजे त्यांनी कुठला व्यवसाय केलेला कुठल्या कागदावरती दाखवला नाही,
पण मी माथाडी चळवळीचा नेता म्हणून मी 300 कोटी कमवले. दुर्भाग्याने सरकारने याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि ह्याला खतपाणी कोण घालतंय तर कामगार विभाग. पण ती कोट्टीची उदाहरणं तुम्ही नाही घेतली. नाही साहेब, गरजच वाटली नाही. आम्ही लहानपणापासून दारूखाना, त्याच्यानंतर भायखळा, मग मोठे बंधू शिवाजीराव पाटील, संभाजीराव पाटील, आमचा जो घरचा जो प्रवास होता ना तो मूळचा कामगार चळवळीचा होता. श्रीमंतीपेक्षा आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी राहिलो आणि मूळच्या वडिलांच्या कामगाराला न्याय दिला पाहिजे हे भावना ठेवल्यामुळे कधी वाटलंच नाही की एखादी मर्सिडीज घ्यावी किंवा एखाद्या 100 कोटी 200 कोटी 300 कोटीच्या आकड्यामध्ये जावं. समाधानी आहोत कामगारांनी दिलेल्या वर्गणीमध्ये, समाधानी आहोत युनियननी दिलेल्या पगारामध्ये. व्यवसायाच्या माध्यमातून अस्तित्व निर्माण करायचं. पण मग या हायब्रिड माथाडी चेहऱ्यांचं करायचं काय? सरकारने याच्यामध्ये खरंच काहीतरी केलं पाहिजे, कारण ह्याच्यामुळे मूळची चळवळ धोक्यात आली. आणि याच्यामध्ये हायब्रिड चर्याच्या बद्दलचं पण आमच्याकडे इलाज आहे. परंतु सरकारने दिलेलं मेडिसिनचा वापर करून ह्यांना नाईनेट केला पाहिजे. पण ते होतच नाही, कारण तो कुठल्या तरी पक्षामध्ये लगेच प्रवेश करतो. आणि जर तो पक्ष सत्ताधारी असला तरी असं होतं की आम्हालाच मग त्याचं ऐकून घ्यावं लागतं आणि त्याचं आम्ही प्रवचन ऐकायचं कायद्याबद्दल. म्हणजे आम्हालाही आत्मसंशोधन करायची वेळ येते की मूळचा कायदा कुणी तयार केला आणि आज बोलतोय कोण. हो, पण हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात की नाही? तुमची अत्यंत जवळीक आहे या विषयाला. बघा, असं की साहेबांच्याकडे खरंच आम्ही तेवढे जवळ आहोत, परंतु बऱ्याचशा वेळेला सगळ्याच गोष्टीला न्याय मिळतो असं नाही. मग आम्हाला आंदोलन करावं लागतं. बघा, आईचा किती लाडका मुलगा असला आणि जर परीक्षेमध्ये जर अभ्यास बरोबर करत नसेल तर त्याला धमक लाडू खावा लागतो. आमचं उलट आहे, आम्ही प्रामाणिक आहोत, अभ्यासामध्ये पण आहोत, पण आम्हाला आई बघतच नाही. तुम्ही पहिल्या बेंचवर असून बघत नाही. आता कधी कधी असं होतं की प्राध्यापक असतो ना तो पहिल्याकडे लक्ष देत नाही, तो मागच्याकडे लक्ष देतो. मग पहिला ज्या वेळेला तांडव करतो ना त्यावेळेला त्याच्यावर लक्ष देतं. तर आम्ही अधूनमधून असं तांडव करत असतो. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येतं की अरे नरेंद्रला आपण डावलतो का. त्याचं म्हणणं बरोबर आहे, काही गुंड आहेत पण त्या गुंडांचं नाहीनाट होत नाही हे वाईट वाटतं. म्हणजे त्यांना कल्पना आहे की माथाडीमध्ये गुंड प्रवृत्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हेच कॉन्ट्रॅक्टर नेते झालेले आहेत, वेगवेगळ्या व्यासपीठावरती सरकारला विरोध करतात, पण यांच्याबद्दलचं कायमचा इलाज निघत नाही हे मला वाईट वाटतं. त्यांना सांभाळणं त्यांचा नाईलाज झालाय का? मला असं काही प्रमाणात वाटत नाही. काय आलं, राजकारणामध्ये राजकारण आणि चळवळ ही कधीही समान नसावी मला वाटतं. बघा, चळवळीच्या लोकांची काम करण्याची जबाबदारी फारच वेगळी असते, पण आजकाल काय झालं, चळवळीतली लोकांना राजकारणामध्ये संधी मिळायला लागली आणि राजकारणामध्येही चांगल्या लोकांपेक्षा अशी वाईट प्रवृत्तीच्या लोकांना प्राधान्य मिळायला लागलं. त्याच्यामुळे मूळ चळवळीची लोक ही आता मागे पडली आणि पुढे जाणारा माणूस मागे कोपर मारतो. म्हणजे आम्ही बघितलंय, आम्ही पण राष्ट्रवादीमध्ये काम केलंय, आम्ही चालायला लागलो की आम्ही पुढे गेलो की तिकडचा एक पुढचा माणूस काय करतो, कोपऱ्यामधून असं मागे फाटफाट मारतो आणि मग आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तसं आज आमच्या चळवळीत पण झालेलं आहे. चला पाहूयात, तुम्ही फर्स्ट बेंचर आहात, पहिल्या बेंचवरचे विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे तुमचा आवाज जो आहे तो तुम्ही पुन्हा एकदा बुलंद कराल. म्हणजे आत्ताही तो आहेच, पण अपेक्षा करतो की पुढल्या मुलाखतीला जेव्हा आपण भेटू तेव्हा घडामोडी देखील वेगळ्या असतील, चर्चा देखील वेगळी असेल आणि तुम्ही देखील एका वेगळ्या व्यासपीठावरती आम्हाला बघायला मिळाल, याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि या संवादानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.